घेतलेला अभंग सुप्रसिद्ध असे संत मालिकेत गणलेले तेर ढोके गावचे रहिवासी संत चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाई यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. अभंगातून सोयराबाई सांगतायत, माझे माझे म्हणून गुंतले अवघरी, माझे माझे म्हणून गुंतले अवघरी, वाया या संसारी दुर्जरा, आपुले आपण करा आठवण, आपुले आपण करा आठवण, संसार बंधन तोडावे, नाम निज नौका विठ्ठले तारू, नाम निज नौका विठ्ठले तारू, भावाचा सागर उतरे, आपुले आपण करा आठवण, आपुले आपण करा आठवण, संसार बंधन तोडावे, ऐसा विश्वास धरावा अंतरी, ऐसा विश्वास धरावा अंतरी, म्हणत से महारी चोखयाची, आपुले आपण करा आठवण, आपुले आपण करा आठवण, संसार बंधन तोडावे, पांडुरंग
आणि आजच्या आपल्या या अल्पशिक्षित विषयाला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे नरदेही येवोनी नरदेही येऊनी करावे कीर्तन वाचे नामस्मरण वाचे. तुकोबा सुद्धा सांगतात की कलियुगामध्ये करावे कीर्तन, पण नेमके कुणी करावं. तुकोबा सांगतात की कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण ते भेटी, पण नामदेव महाराज सांगतात की नरदेही येऊनी करावे कीर्तन. आणखी जवळ येतात जरा. नरदेही येऊनी करावे कीर्तन, कारण जे अन्य योनी आहेत, एक मनुष्य देहा व्यतिरिक्त जे अन्य योनी आहेत त्या योनींना भगवंताचं कीर्तन, नामस्मरण, चिंतन किंवा भजन करण्याचा अधिकार त्याचे पुढे सांगतो. ते भजन करण्याचं ज्ञान इतर योनींमध्ये नाही. भागवत सुंदर वर्णन आलेलं आहे. कारण ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्मितीचं कार्य हातामध्ये घेतलं, मी नेहमी सांगत असतो की सृष्टी निर्मितीचं जे कार्य आहे ते ज्याला आपण भगवंत म्हणतो, परमात्मा म्हणतो, ज्याला एवम वस्तू म्हणतो, त्या वस्तूच्या स्फुरण मात्रे संपूर्ण विश्वाची निर्मिती. स्फुरण मात्रे निर्मिती म्हणजे असं काही हात पाय कान नाक डोळे असं बनवण्याची काही गरज नाही. आपण आता गणपतीची मूर्ती पाहतो, देवीची मूर्ती पाहतो किंवा देवांच्या ज्या अन्य मूर्ती आपण पाहतो त्या घडवताना एक एक अवयव घडवावा लागतो. पण जे वस्तू आहे, जे विश्व सांभाळते, त्याचे पुढे गगनाहुनी जुने, परमाणुहुनी साणे, जयाचनी सान्निध्यने विश्व चले, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, अशी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या स्फुरणाने संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. मग मी थोडक्यात सांगू इच्छितो. आणि त्या स्फुरणमात्र निर्मिती करण्यापूर्वी भगवंताने काय केलं, तो अधिकार ब्रह्मदेवाला दिला. मला काय सांगायचंय, सृष्टी निर्मितीचा अधिकार एकूण 7 ऋषी होते महाराज. वशिष्ठ आदी, दुर्वास मुनी ज्याला म्हणतो, असे 7 ऋषी. त्या 7 ऋषीने तो अधिकार दिला. आणि अधिकार दिल्यानंतर ह्या मंडळाला तपश्चर्याला पाठवून, कारण अधिकार प्राप्तीसाठी तपश्चर्या करावीच लागते. अधिकार प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. हे 7 ऋषी तपश्चर्या करायला गेले, पण तपश्चर्याचे फळ हे या सृष्टी निर्मितीच्या कार्यापेक्षा अधिक असल्यामुळं त्यांना हे गौण वाटलं. सृष्टी निर्मितीचं कार्य गौण वाटलं म्हणून त्यांनी ते फिरकूनच पाहिलं नाही. वशिष्ठ आदी ऋषींनी सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये ते कधीच डोकावले नाही.
आणि मग मरीची नावाचे एक महान ऋषी आणि मरीची नावाच्या ऋषीपासून पुढे म्हणजे अनेक दिती आदिती वगैरे वगैरे फार मोठा एक विस्तार आहे. आणि ब्रह्मदेवाला निमित्त मात्र केलं, मी नेहमी सांगतो. आणि ब्रह्मदेवाला निमित्त मात्र केल्यानंतर वास्तविक पाहता ब्रह्मदेवाचा जीवसृष्टी निर्मितीशी काही कारण नाही. आपण धागा जर पाहिला तर एवं वस्तू निर्गुण निराकारची संज्ञा आहे, तिथून ईश्वर निर्मित झाला. ईश्वर म्हणजे निर्गुणाचा सगुण साकार रूप ईश्वर. ईश्वरापासून त्रिगुण म्हणजे माया निर्माण झाली, मायेपासून त्रिगुणाची निर्मिती झाली आणि त्रिगुणापासून सृष्टीची निर्मिती आहे. वास्तविक ब्रह्मदेवाचा काही एक संबंध निर्मितीशी नाही, पण तरी सुद्धा त्याचा संबंध सृष्टी निर्मितीशी जोडला गेला. आणि ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्मिती केली आणि एकदा पाठीमागे पाहिलं तर त्याचं नाव घेणारं कोणीच नाही. ब्रह्मदेवाची कोणी आठवण काढली नाही की ब्रह्मदेवाने मला निर्माण केलं असं कोणी न म्हटल्यामुळं त्याला एक थोडंसं उद्वेग निर्माण झाला. आणि मग त्याने ठरवलं की सृष्टी निर्माण करायची नाही, म्हणून ते झोपी गेल्यानंतर एकदा भगवंतानं असंच पाठीमागे डोकून पाहिलं तर सृष्टी निर्मितीचं कार्य थांबलेलं आहे. म्हणून भगवंत ब्रह्मदेवाकडे गेले, त्याला थापटून जागा केला. अरे उठ, तू का झोपला? म्हणजे कशासाठी करायचंय? मी ज्यांच्यासाठी करतो ते जर कृतज्ञ असतील तर कार्य करण्यात काही अर्थ नाही. आज सुद्धा आपण पाहतो समाजामध्ये ती स्थिती आहे. गावोगावी, देशामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राष्ट्रात सगळीकडे ती स्थिती आहे की ज्यांच्यासाठी आम्ही करतो. माऊलीची तीच अवस्था होती महाराज. माऊली ज्ञानोबा राया हे विश्वची माझे घर, ऐशी मध्ये जायाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, अशी अवस्था माऊलीची. पण त्यांना कोणी खापर दिलं नाहीये, प्यायला पाणी दिलं नाहीये. आणि मग ते धावत धावत आले, त्यांच्या अंगावर लोकांनी शेण मारलं, घाण अंगावर टाकली, धावत धावत आले आणि ताटी उघडली, आतमध्ये जाऊन बसले. म्हणजे जगाचा त्याग, या जगाशी संबंधच नको, म्हणजे अशी अवस्था आमच्या माऊलीची झाली. पण मुक्ताई लगेच धावत धावत आल्या आणि त्यांनी ताटीतून डोकून पाहिलं तर आमची माऊली त्या ठिकाणी ताटी लावून ध्यानाला बसली होती. आमच्या मुक्त्याने एकच प्रश्न, दादा काय करता आपण? फार महत्वाचा विषय, दादा आपण काय करता? म्हणे मुक्ताई, मी दुःख पचवण्याचं साधन करतो. म्हणजे मला जे समाजापासून दुःख झालं ते दुःख पचवण्यासाठी मी इथे काय करतो? ध्यान करतो. थोडक्यात सांगायचं, अशी अवस्था समाजाची. आणि तीच अवस्था पाहून ब्रह्मदेवाला उद्रेक निर्माण झाला. ब्रह्मदेव झोपी गेला. भगवंताने त्याला थापटून जागं केलं आणि सांगितलं की तुझ्या मनासारखं होईल. काय सांगितलं? तुझ्या मनासारखं होईल. पण मनासारखं करण्यासाठी भगवंताने काय केलं? जसं अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी सेतूच्या म्हणजे सेतुबंध रामेश्वर ज्याला आपण म्हणतो त्या अर्जुनाच्या बाणांच्या सेतूखाली सुदर्शन आड करून काय केलं? हनुमंताला अर्जुनाच्या रथावर शेवटपर्यंत बसवायला लावलं. त्याच भगवंताने कळत न कळत बाहुळे मनुष्य देही निज ज्ञान घातिले पाही, जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती हे उद्धवा. भगवंत भागवतात सांगतात, उद्धवा, फक्त ब्रह्मदेवाला एक भ्रम झाला की आता जो मी उभ्या बंद्याचा मनुष्य नावाचा जो प्राणी निर्माण केला आणि तो प्राणी मला आठवायला लागला. वास्तविक हे ज्ञान ब्रह्मदेवाचं होतं का? नाही. ब्रह्मदेव निमित्त मात्र केलं आणि भगवंताने स्वतःचं ज्ञान या उभ्या बांध्याच्या मनुष्य देहरूपी प्राण्यामध्ये ओतलं आणि मग हा प्राणी भगवंताचं भजन करायला लागला. भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान मनुष्य देहाला प्राप्त आहे. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नर देही येऊनी करावे कीर्तन. आणि आम्ही नेहमी कीर्तनची व्याख्या सांगतो, कीर म्हणजे झाडणे, तणू म्हणजे शरीर. या शरीरामध्ये जे षड्विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे षड्विकार घालवण्यासाठी
आपल्या काय करायचे, चिंतन करायचे, नामस्मरण करायचे. नामस्मरणाने, चिंतनाने, भगवंताच्या भजनाने काय होईल, हे षड्विकार बाजूला जातील. तुकोबा सांगतात, तुका म्हणे देव तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध हे केले धरले. एकदा नामस्मरणाने, भगवंताच्या भजनाने हा देह ओतप्रोत भरल्यानंतर या ठिकाणी काम क्रोधांना थांबा म्हटलं तरी थांबणार. घातिले बाहेरी शरणाई सांगतात, काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. बरं का, या देहामध्ये पांडुरंग बसावा अशी इच्छा असेल तर काम क्रोध हे आपले वैरी आहेत. हे षड्विकार, षड्रिपू, रिपू म्हणजे शत्रू, हे षड्विकार आपले शत्रू आहेत, वैरी आहेत. याने या देहातून बाहेर काढायचे. ते बाहेर गेले की भगवंत या देहामध्ये वास करेल. आणि म्हणून तुकोबा सांगतात, जेने देह दिला जेणे देह दिला दान त्याचे करावे भजन किंवा चिंतन. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. कारण हा मनुष्य देह जो आहे दुर्लभ मनुष्य देह, देहिणाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. किती सुंदर वर्णन आहे. हा देह कसा आहे, दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभ जाणार, बरं अतिशय दुर्लभ आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. आणि नामा म्हणे तेव्हा नरदेह पुराण तयाचा मातेरा केला मुळे. असा हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण हरिभक्ती केली पाहिजे. कारण आमचे कबीर महाराज सुद्धा सांगतात की मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मिले न बारंबार, तरुवर्ष फल गिरे फिरणं लागे दार. ज्याप्रमाणे पिकलेलं फळ झाडावरून खाली पडलं, आंब्याचंच आपण पकडूया, तर तो आंबा पुन्हा त्या ढालीला वर जाऊन लागणार नाही. त्याच न्यायाने एकदा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण हा जन्म एकदा आपल्या हातातून गेला, हा देह आपल्या हातातून गेला की पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होणार नाही. इतका लाख मुळाचा हा देह आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात हरिभक्ती केली पाहिजे, विचार केला पाहिजे. पण हा विचार आपल्या ठिकाणी नाही हे आमच्या सोयराबाईच्या लक्षात आलं. म्हणून सोयराबाई अभंगाच्या पहिल्या गुंतला
माझे माझे म्हणून गुंतले हाव भरी वाया या संसारी मृगजळा. आमच्या सोयराबाई सांगतात. सोयराबाईंच्या बाबतीत सांगायचं झालं एका मिनिटात तर ज्यांचं बाळणपण करण्यासाठी देवाला यावं लागलं एवढंच. ज्यांच्या बाळणपणासाठी पांडुरंग रायाला तिच्या नणंदेचं रूप घेऊन 15 दिवस त्या ठिकाणी भांडी कुंडी कपडे धुणे स्वयंपाक करणे सगळं काही नीट काम भगवंताला सोयराबाईसाठी करावं लागलं. अशा सोयराबाई त्या दिवशी मी सांगितलं की त्यांचं वाङ्मय आपण जर पाहिलं त्यांचा अनुभव सिद्धता आपण पाहिली तर त्या सुंदर सांगतात बरं का. सौदेहाची तुटली दोरी देव त्याच्यासाठी अवतार घेतो. देव त्याच्यासाठी धावून येतो. चौदेहाची तुटली दोरी बरं का. आता आमच्या अद्याप एक देहाची सुद्धा तुटलेली. आमचा संबंध अथपासून इथपर्यंत स्थूलाशीत अद्याप आमचा स्थूलाचा संबंध तुटलेला नाही. आणि धन मान बळे नाथविषयी आमच्याकडे काय धन आहे मान आहे. मी यथार्थ कोणीतरी आहेच. कोण आहे ते सांगत नाही पण कोणीतरी आहे. मी कोणीतरी आहे हा संबंध कुणाशी स्थूलाशीचा संबंध.
आणि जोपर्यंत स्थूलाचा संबंध तुटत नाही तोपर्यंत भगवंत आपल्या कार्यामध्ये सहभागी होणार नाही. चौदेहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची महाल. चोखोबांच्या पत्नी सोयराबाई सांगतात की मी माझे चौदेहाची दोरी तुटल्यामुळं माझ्याकडे भगवंत, माझ्या घरी 15 दिवस भगवंत जो राबला त्याचं महत्वाचं कारण की मी चौदेहाच्या पलीकडे गेलो. महाकारणाच्या पलीकडे जे गेले त्यांचा काम धंदा भगवंत करतो. आणि म्हणून कबीराच्या मागे विणी सेले किंवा सावत्या माले संगे खुरपू लागे, सदन कसाया मांस विकू लागे, त्याच्या पुढे चोखोबा संगे घोडे ओढू लागे. म्हणजे ही तुम्ही जर ती संतांची मालिका पाहिली तर आपल्या लक्षात येईल या सगळ्या मंडळीची दोरी तुटलेली होती. मला काय सांगायचंय, या सगळ्या मंडळीची चारी देहांची दोरी तुटली होती म्हणून त्यांचं काम भगवंत करत होता. नाही का? एरवी विचार केला आपला विचार तुटला आयुष्याचा, येर वाऊगा आपला काय म्हणजे आयुष्याचा दोरा तुटल्यानंतर पसारा. आता आमचं काय हा पसारा नंतर, पण संतांचं तसं नव्हतं. माझं मरण पाहिले मी डोळा. आमचा आयुष्याचा दोरा तुटतो पण त्या आयुष्याच्या दोऱ्याचं नातं कोणाचे स्थूल द्यासी. आयुष्याच्या दोऱ्याचं नातं कोणाचे स्थूल द्यासी. आणि संतांचं चारी देहाची दोरी तुटली तरी संत जिवंतच होते स्थूल देहाने. तुका म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता. मला काय सांगायचंय म्हणजे चारी देहाची दोरी तुटली तरी संत देह ठेवून गेले नव्हते. स्थूलाशी त्यांचं नातं होतं पण त्या स्थूला बरोबर वागत असताना मी कोणी नाही अशा पद्धतीने त्यांचं कार्य होतं महाराज संतांचं. आणि म्हणून आजच्या भंगातून जे आमच्या सोयराबाई सांगतात की माझे माझे म्हणून गुंतले हव भरी. आता आम्हाला काय संसाराची हाव आहे. वाया या संसारी मृगजला. सौरबाई सांगतात की तुम्ही ज्याचे हाव करून राहिलेला आहात, आम्ही ज्याचे हाव करतो ज्याची इच्छा करतो बरं का, आशानाम मनुष्यानाम यावर आश्चर्य शृंखला यया बद्ध प्रदावती मुक्त तिष्ठती पुंगव. सुभेदकर सांगतात आशानाम मनुष्यानाम. हाव म्हणजे काय? हाव म्हणजे आशा. आशेपाशी नित्य दुःख नैराश्यम परम सुख. दुःख भोगायचं असेल तर आपण मनोरथ करायचे, काहीतरी आशा करायची, काहीतरी मोह निर्माण करून घ्यायचा. हे केलं पाहिजे, हे केलं की ते होईल, ते केलं की हे होईल. का त्याला म्हणतात हाव. आणि जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत दुःखच बरं का बाबा. म्हणजे आपल्याला समाधानाच्या पलीकडे जायचं आहे. जेव्हा समाधान प्राप्त होईल नैराश्यम परम सुख. नैराश्य म्हणजे उदासीनता. भक्त ऐशे जाणा जे देही गेले आशापास. लक्षात आशापास निवारुनी म्हणजे हवभरी, ज्याला हवं म्हणतात त्या हवेचे पलीकडे गेले. आणि मग त्यांचं जे आचरण शिल्लक राहिलं ते कसं होतं? उदास विचारे वेच करी. उदास वृत्तीने आपल्याला जगामध्ये राहायचे आणि उदास वृत्तीने संतांनी आचरण केलं. म्हणून आज संतांचं कार्य अद्ययावत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. बस आम्ही ज्याची हाव करतो, आमचं आयुष्य ज्याच्यासाठी आम्ही संपवलं पासून इथेपर्यंत ज्या संज्ञेमध्ये आम्ही वास करतो बरं का, ती संज्ञा त्याचं नाव आहे संसार. बरं मग आता संसारची व्याख्या सोयराबाई सांगतात वाया या संसारी मृगजळा. संसाराला काय उपमा दिली? मृगजळ. तर मृगजलाचा विचार आपण जर केला तर भागवतात सुंदर वर्णन आलेले. देखोनी मृगजलाचा पुरुष मूर्ख करू धावती तारू तैसा हा संसारू अति दुस्तरू मूर्खाशी. सुंदर वर्णन आलेले. देखोनी मृगजलाचा पुरुष.
मी नेहमी सांगतो की आता पूर यायला सुरुवात होईल, दुपारी 12 ते साधारण 3 वाजेपर्यंत तो महापूर येतो. देखोनी मृगजलाचा पुरू, मूर्ख करू धावती तारू. पण त्याला मूर्ख का नातांनी म्हटलेलं आहे की हा जो तारू बनवणारा आहे तो सुद्धा सकाळी 12 वाजेपर्यंत काहीच नाही त्याला. लक्षात का? जसं एक माकडाचं घर म्हणून एक सुंदर एक उदाहरण आहे महाराज. माकडाचं घर म्हणजे आता थंडीचे दिवस आले का तो काकडतो. आता तो थंडीमध्ये अगदी आणि विचार करतो नाही म्हणे आता आपल्याला घर बनवावंच लागेल. किती दिवस थंडी खायची किती नाही. मग तो आता उन्हाळा हिवाळा गेला की उन्हाळा आला. उन्हाळ्यामध्ये मग त्याला पुन्हा अतिशय उन्हामध्ये त्रासायचा तो आणि मग पुन्हा विचार करायचा नाही आता आपण घर बनवलंच पाहिजे. पण माकडाचं ते मन जे आहे ते अतिशय चंचल आहे आणि चंचलपणा असल्यामुळं तो फक्त तेवढ्यापुरतं म्हणायचा, पुन्हा विषय सोडून द्यायचा. पावसाळा आला की पावसात भिजायचा, पुन्हा भिजून कागदात बसायचा. बस पावसाला संपला कारण पावसाला घर बांधता येणार नाही. कुणाला? माकडाला सांगतो, माणसाचं सांगत नाही. माणसं सध्या पावसात घरं बांधून राहिली. आताची घरं केव्हा सुरू होतात? पाऊस सुरू झाला की. का? तर पाण्याची कमतरता आहे. आणि दुसरी गोष्ट की पाणी विकत घ्यायला लागत नाही. तो पावसाळ्यामध्ये माकडाला घर बांधता येत नाही. माकड ठरवतो पावसाला संपू द्या, हिवाळा आला की आता लगेच म्हणजे जी फळं वगैरे आता येतील वसंत ऋतूमध्ये तो आंबे बोरं खाण्यामध्ये गुंग होऊन जातो, विसरतो तो. पुन्हा उन्हाला पुन्हा पावसाला. म्हणजे आतापर्यंत माकडाला घर बांधता आलं. याच न्यायाने दुपारी 12 ते 3 या काळामध्ये एका मूर्खानं ठरवलं की आता होडीच पाहिजे आपल्यासाठी. कारण समोरून महापूर आलेले भातनगर कडून. कारण सध्या जो महापूर येतो तो भातच्या नदीतून जातो समुद्रापर्यंत. बरं का? त्याला एक विशिष्ट पर्वणी आहे, एक विशिष्ट भाग आणि त्या भागातूनच तो प्रवेश. पाणी जे आहे तो पाणी हे कुठे जात आहे महाराज? पाणी वळणानच जात आहे, पाणी पाटानच जात आहे. पण मृगजलाचं जल जर आलं कदाचित मृगजल आला तर मृगजलाला पाठ नाही. मृगजल पाटाने जात नाहीये. उलट मृगजल हा कुठून जातो माहिती आहे का? पर्वतावरून जातो, वाढलेल्या गवतावरून जातो. मला हे सांगायचं आहे. आणि असं मृगजलाचा जर पूर समोरून आला तर मूर्ख करू धावती तारू. मग जे मूर्ख आहेत ते तारू बनवायला सुरुवात करतात. आता होडी बनवली पाहिजे, समोरून पूर आलेला आहे, आता गाव आपला वाहून जाईल. तैसा हा संसारू. मला काय सांगायचंय की मृगजलाचा जो पूर आहे मृगजलाचा पूरच नाही बरं का. मृगजलाचे जळी भरले ऐसे नाही. मृगजलाचे जळ भरले ऐसे नाही. सोयराबाई सांगतात मृगजलाचे जळ भरले ऐसे नाही आणि आटता ते काही कोरडे होईल. काय सांगतात? आटता ते काही कोरडे होईल. म्हणजे मुळातच मृगजलाचे जल भरले ऐसे नाही. मृगजलाचा पूर समोरून आलेला आहे, अगदी भरून आलेला आहे. आता सगळी गाव वाहून नेईल अशी स्थिती आहे. पण सोयराबाई सांगते ऐसे नाही, ते पाणीच नाही आणि आटता तेथे कोरडे होईल. काय समजा ते पाणी आटलं, समोरून पाणी आलेलं आहे, ते आटलं की आता कोरडं होईल असं काही आहे का? नाही. समजा आता आम्ही करप घातले म्हणजे भात कापलेलं आहे आणि मोठा पाऊस झाला, शेतच भरलं. मग आम्ही जाऊन पाहतो अद्याप आटलेलं. मग घरी आल्यावर आपली पत्नी झालं का कोरडं? नाही, अद्याप कोरडं नाही झालं, अद्याप पाणी भरलेलंच आहे. तसं मृगजलाचं पाणी भरलेलं आहे पण ते कसं आहे? नाही. भरलेलं आहे पण नाही. मग ते नाही ते आटल्यानंतर कोरडे होईल काय? म्हणजे जसं नाही आटणं आणि कोरडं होणं आणि आहे, मृगजल आहे, नाही, आटणं आणि कोरडं होणं. सोयराबाई सांगतात संसार तसा आहे.
विठ्ठल विठ्ठल वाऊगे घरदार वाऊगा वाऊगे घरदार वाऊगे घरदार वाऊगे शरीर नाशिवंत. सोयराबाई वाऊगे सुंदर घर बनवलंय, त्याची गॅरंटी किती माहिती आहे का? सध्या तरी जर स्लॅबचं असेल तर 100 वर्षाची गॅरंटी दिलेली. ज्याने ते घर बांधलं 100 वर्ष काही घाबरायचं कारण 100 वर्षापर्यंत ते पडणार नाही. पण सोयराबाई सांगते वाऊगे क्षणभंगूर आहे, पडणार आहे ते 100 वर्षात का होईना, 100 वर्षात का होईना पण पडणारच आहे. वाऊगे घरदार वाऊगा संसार, ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस धडपडतो तो संसार सुद्धा वाऊगा. आणि जो धडपडतो वाऊगे शरीर नाशिवंत. आणि ज्या शरीराच्या ज्या माध्यमातून आम्ही संसार करू पाहतो ते माध्यम सुद्धा कसं आहे, वाऊगे शरीर नाशिवंत. हा देह नाशिवंत, लक्षात का? हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. आणि नाशिवंत त्याच्या संगतीने आम्ही जेवढं काही करू इच्छितो ते सगळं सुद्धा कसं आहे, नाशिवंत आहे. नाथ महाराज सांगतात कुणाचे घरदार मृगजल संसार तुझा तू विचार करी बापा. नाथ महाराज सांगतात की कुणाचं घरदार मृगजल संसार. हा संसार मृगजलासारखा आहे, हे घर तुझं नाहीये बरं का. तुझा तू विचार करी बापा. अद्याप वेळ गेलेली, अद्याप विचार करायला आपल्याला वेळ आहे. मी म्हणतो अगदी मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला विचार करता येईल. तर आजामेळ पापराशी तीही नेले वैकुंठाशी. आणि बरं त्याने काय केलं, मुलाला हाक मारली, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. सगळे महात्मे सांगतात की मुलाला हाक मारली तरी त्याला वैकुंठ प्राप्त झालं, पण त्याचं तुम्ही गुढ पाहिलं नाही अद्याप. ठाव पुशिले गुढ पुशिले, त्याचा ठाव तुम्ही पाहिला नाही अद्याप. कारण जेव्हा त्याला हे बाळ त्याच्या जन्माला आलं आजामेळाकडं, तेव्हा त्याने नारदाला आमंत्रित केलं होतं. महाराज नारद मुनीनं बोलावलं होतं की या बाळाचं नाव ठेवा. त्याचं नारायण नाव कुणी ठेवलं होतं, नारदाने नारायण नाव ठेवलं होतं. म्हणून त्या नारायण नावामध्ये एवढी ताकद, एवढी शक्ती निर्माण झाली की आजामेळाला वैकुंठ प्राप्त झालं. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचा जो एक ताळा बसवायचा आहे, त्या ताळ्याचा ठोक ताला म्हणजे सोयराबाई दुसऱ्या चरणात सांगतात
संसाराचं बंधन तोडायचं असेल तर त्याचं वर्म सोयराबाई सांगतात, आपुली आपण करा आठवण. फक्त आपली आठवण करायची. माऊली सुद्धा सुंदर सांगतात, आहे मी हा कोण आहे मी हा कोण करावा विचार. आपुले आपण करा आठवण. माऊली सांगते, आपुले आपण करा सोडवण. तोच कडवाय संसार बंधन तोडावे. पण सोडवण आणि आठवण लक्षात का महाराज, आठवण 3चा आकडा आणि सोडवण 6चा आकडा. दोघे एकमेकाचे कसे आहेत, परस्पर विरोधी आहे. सोडवण वेगळी आणि आठवण वेगळी. आठवणीने सोडवण होऊ शकते. कारण सोडवण हा शब्द मोगाम शब्द आहे महाराज. सुटायचं कसं? चोखा म्हणे वेगे जाय सुटून या, तुका म्हणे वेगे जाय सुटून या, धरोनी हृदया माझी हरी. सुटून जा सांगतात, पण सुटून जाण्याचं साधन काय? काय सांगतात? जाय सुटून या म्हणजे आम्ही कुठेतरी बांधलेले आहोत त्याचा तर अर्थ आहे. पण त्या बंधनातून सुटण्यासाठी धरोनी हृदया माझी हरी म्हणजे सुटण्यासाठी पुन्हा धरायला सांगतात. संतांचं वर्म फार लक्षात का सांगतात काय, तुका म्हणे वेगे जाय सुटून या म्हणजे वेगाने सुटून जायचंय. बरं सोडून पहा. आपल्याकडे पूर्वी बाबा कोंडावडे होते. कोंडावड्यात जनावरं असायची. त्याला ना कोणी पाणी पाजीत ना कोणी चारा घालीत. पण एकदा त्या जनावरांच्या मालकाने त्या ग्रामपंचायतचा कर भरला आणि जर का दरवाजा उघडला तर शेपच वर करायचं ते. कारण ना पाणी ना अन्न, अगदी व्याकुळ झालेला तो जीव लगेच बाहेर पळत सुटायचा. तुका म्हणे वेगे जाय सुटून या. ते पुन्हा कोंडावड्याकडे पाहत नव्हतं. बरं त्याला हे ज्ञान आहे का मला इथे का डांबलं गेलं, ते ज्ञान त्याला नाही. पुन्हा तो तिथेच जाईल. मला हे सांगायचं आहे बरं का. पण तुकोबा सांगतात, धरोनी हृदया माझी हरी. सुटायचं असेल ना, वेगाने जायचं असेल ना, तर त्याला काय करा, आपल्या हृदयामध्ये ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी. ते जपमाल जे आहे ते माळेचा जप जो करायचा आहे तो कुठे करायचा आहे, अंतरात करायचा आहे. म्हणजे निश्चित आपण सुटून गेल्याशिवाय राहणार नाही. ही माऊलीची भाषा. पण आमच्या सोयराबाई सांगतात बरं का, आपुली आपण करा आठवण म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे, मी का आलो, कशासाठी आलो याची आठवण करायची. म्हणजे आपलं कुठे यायचंय, पुन्हा अगदी गर्भापर्यंत जायचंय. ही आठवण कुणाला होती? शुकमुनींना ती आठवण होती. मग 12 वर्ष आईच्या पोटातच लपून जात. 12 वर्षानंतर मग व्यास मुनींनी सांगितलं, अरे बाबा बाहेर ये, संसार दुःख मुळे आहे मान्य आहे मला, पण संसारात सुख सुद्धा आहे. मला काय सांगायचंय की संसारात सुख सुद्धा आहे, संसारात सुख आहे. हे जेव्हा व्यास मुनींनी गर्भातील सुखदेवांना सांगितलं तेव्हा सुख बाहेर आले. जरी बाहेर आले तरी त्यांनी व्यासांवर विश्वास ठेवला, तसेच पळ सुटले. पण तुम्ही महाराज कुठेही जरी पळाले ना तरी संसाराच्या बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही किती पळण्याचा प्रयत्न केला, हे अघवाची गगनी म्हणजे जो अवघाचे संसार आहे, या संसाराच्या बाहेर कोणताही जीव संसाराची कक्षा ओलांडून जाऊ शकत नाही. फक्त संसाराची कक्षा संतांनी ओलांडली.
अन्यथा कोणत्याच जीवाला, मनुष्य प्राण्याला ती कक्षा ओलांडता येणार नाही. कारण आपल्या त्या भाव संपलेली नाही. बरं का, किती या हटाशी येऊन या गेले. बरं का, आहे ते संचले जैसे तैसे. सोयराबाई सांगतात, किती या हटाशी येऊन या गेले. हाट म्हणजे बाजार. हाट म्हणजे काय? हाट म्हणजे बाजार. पण नरहरी सांगतात अर्थ बदलतो बरं का. व्यापारी बाजारी घातिले दुकान. व्यापारी बाजारी घातिले दुकान. आता मी व्यापाऱ्यांचं दुकान पाहिलं येताना. रामदासला बोललो काय आता 6 वाजले तरी दुकानं चालूच आहेत. मला वाटलं की शहापूरचा बाजार दुपारी संपतो. लक्षात का? बाजार त्याला म्हणतात. म्हणजे शुक्रवारी शहापूरचा बाजार, मग अजून कुठला तरी बुधवारी पिनिलीचा असतो. अद्याप कसाऱ्याला बाजार. बाजार त्याला म्हणतात की संध्याकाळी जो संपतो. सकाळी भरतो आणि संध्याकाळी व्यापारी बाजारी घातिले दुकान. लक्षात का? म्हणजे बाजारात जे दुकान घातलं जात आहे ते दुकान फक्त संध्याकाळपर्यंत असतंय. आता तुम्ही जाऊन जर पाहिलं किंवा उद्या तुम्ही तिथे गेले तर एकही दुकान तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याला बाजार म्हणतात. पण आमच्या सोयराबाई सांगतात, किती हटासी येऊन या गेले. म्हणजे हा हाट, थोडक्यात हा जो बाजार आहे, हा संसार रूपी जो बाजार आहे, हे जे स्लॅबचं घर आहे ज्याची मुदत 100 वर्ष आहे, ते 5 पिढ्या जातील. किती हटासी येऊन या गेले. स्लॅबचं घर बांधलं ना बाबा की 5 पिढ्या जातील. एक पिढी किती असते? 20 वर्षाची एक पिढी. म्हणजे त्या घरामध्ये 5 पिढ्या नांदतील. किती हटाशी येऊन या गेले. म्हणजे 5 पिढ्या गेल्या, पण आहे ते संचले जैसे. घर तसंच आहे. त्याचा कलर गेला की पुन्हा कलर लावला जातो. कदाचित त्या स्लॅबला प्लास्टरला तड गेली तर तो स्लॅब पण तोडता, प्लास्टर पण तोडून पुन्हा नवीन प्लास्टर टाकता येतो. लक्षात आलं का? आहे ते संचले जैसे तैसे. म्हणजे किती आले किती, गेले किती, जाताना पाहिले. का? एक मरे त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे ह्या हाटाला किती आले आणि किती गेले तरी सुद्धा हाट म्हणजे बाजार हा तसाच आहे, संसार तसाच आहे. जरी लटिका हा संसार, लटका संसार जरी असेल तरी या संसाराला जे आलेले आहेत ते आले आणि गेले, पण लटका संसार अद्याप गेलेला नाही. लटका संसार गेलेला नाही. म्हणून सोयराबाई सांगतात की आपुली आपण करा आठवण आणि संसार बंधन तोडावे. की ज्यार्थी या संसाराची काल मर्यादा आपल्या अनुभवाप्रमाणे जर 100 वर्ष या घराची जर मर्यादा असेल तर आपण हे घर सोडून संसार बंधन तोडावे. की आपण त्या संसाराचं बंधन तोडलं पाहिजे. आता आपण या घरामध्ये गुंतून राहिलोय, पण कसे राहिले? गुंतो मेले. आपण उत्कृष्ट घर बांधलंय, चांगला कलर केलेले, सगळं काही केलेलं आहे, पण किती दिवस आपण किती दिवस राहणार आहोत? एक दिवशी आपल्याला ते सोडावंच लागणार आहे. एक दिवशी सोडायला लागणार आहे. म्हणून सोयराबाई सांगतात आजच सोडा. काय सांगतात? संसार बंधन तोडावे की घाई करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार. काय सांगतात सोयराबाई? की हा जो संसार आहे याला काही काल मर्यादा आहे, पण त्या मर्यादेपर्यंत तुम्ही थांबू नका. वेग करा, घाई करा आणि लवकरात लवकर संसार सोडण्याचा प्रयत्न करा. आता संतांनी संसार सोडला. मला काय सांगायचंय? संतांनी संसार सोडला, पण संसार सोडला, देह सोडला का? देह नाही सोडला. देह सोडायचा नाही, उलट हा देह एक आहे, साधन आहे. संसार सोडण्याचं साधन, माध्यम हा देह आहे. या देहाचा आपल्याला योग्य उपयोग करून घ्यायचा आहे महाराज. बरं का? मग योग्य उपयोग संसारी असावे कमळासारिखे. परी संसाराला संसारात राहायचंय, पण कसं राहायचंय? अलिप्त. अलिप्त संसारी राहायचंय. आणि अलिप्त कसं राहायचं
ते संत महात्मे आपल्याला शिकवतात. ठल या संसाराचा विचार तुकोबाने मांडलेले आहे. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तू ही तैसा का. म्हणून सौरभ सांगतात की हा संसार वेगीत तोडा, लवकर विचार करा, या संसाराच्या बंधनातून मुक्त व्हा. तर याच संसाराला आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. आपला पणजा गेला, आजा गेला, बाप मसना गेला. बरं बाप गेला, आता मुलगा जाईल का? हा वाक्य कसं आहे, वाक्य कसं आहे पहा. आजा मेला पणजा मेला, त्याचा बाप मसना गेला, पण मुलगा नाही गेला महाराज. हे सांगितलं भूतकाळ. आता ते कुठे वर्तमानात बोलत नाहीत, ते आता कुठे चालले भविष्यात. नातू पण तोही तैसा झाला, पण हा आहेच. मला काय सांगते, वर्तमान काळ स्थिती तशीच आहे. भूतकाळ सांगतो तो आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, पण देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. याचा अर्थ असा आहे की मृत्यूच्या ठिकाणी वयाची मर्यादा नाही. मृत्यू म्हणजे असं काही नाहीये, असं काही संसाराचं गणित नाहीये की बापाच्या आधी मुलानं जाऊ नये, बापाच्या आधी मुलानं जाऊ नये किंवा आजोबाच्या आधी नातवानं जाऊ नये, असा काही सृष्टीचा नियम नाही. म्हणून ते सांगतात की देखत देखत नातू पंतू तोही तैसा सावध होई बापा काळ लागला. आणि म्हणून सावध व्हायचंय. नको नको मना गुंतू माया तुकोबारा सांगतात नको नको मना गुंतू माया काळाला जवली. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा कोणी सोडवणार नाही. अंतकाली तुझ्या नाही बरोबरी म्हणतसे महारी चोखयाची. चोखोबांची पत्नी सोयराबाई सांगते की जेव्हा अंतकाळ येईल तेव्हा तुझ्या बरोबर कोणीच नाही. तुझ्या बरोबर नाही का धन आणि भूम अश्वश्च गोष्टे भार्या गृहदारा जनहा स्मशाने. पुढे देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति. ये कहा बस आपण जसे केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐशे किती. धन आणि भूम पशुवच्च गोष्टी घरदार जाग्यावर राहतील बरं का. पशु कुठे राहतील, गोठ्यात राहतील. भार्या गृहदारा, जनहा स्मशाने, स्मशानापर्यंत समाज येईल महाराज. पण देह चितायाम, एकदा या देहाला त्या चित्तेवर ठेवलं की कर्मानुगो गच्छन्ति. जीव एकटाच मग त्या धुराबरोबर तो जातो महाराज. एकदा चित्त पेटली ना बाबा का त्या धुराबरोबर तो जातो सूक्ष्म देहाने. मला काय सांगायचे, कारण या मृत्यू लोकाची देवता आहे यम, पितर लोकाची देवता आहे आर्यमा आणि देव लोकाची देवता आहे इंद्र. अशा 3 देवता आहेत. मग आता सध्या आमच्या ज्या मातोश्री गेलेल्या आहेत त्या अद्याप गेल्या नाहीत. हे सांगतो तुम्हाला मी, वरपांग सांगतो. ते आता या घराच्या सभोवती फिरून राहिलेले आहेत. 12 दिवस झाले. उद्याचं ते एकदा आपण सगळ्यांनी पंगत घेतली बरं का. ते आता वाट पाहते, पंक्तीची वाट पाहते. एकदा सगळ्या समाजाला पंगत दिली की पंगत संपली की उद्या निघणार आहे ते आपल्या वाटेला. मला काय ते उद्या निघणार आहे. आणि इकडे बढते महाराज, मृत्यू लोक सुद्धा बढते आहे. पुढल्या वर्षी जेव्हा आम्ही वर्ष श्राद्ध तिचं साजरं करू, वर्ष श्राद्धापर्यंत ती इथे म्हणजे मृत्यू लोकांमध्ये आहे. वर्ष श्राद्धापर्यंत ते इथेच आहे. आता ते सध्या काय प्रेत योनीमध्ये राहील, वर्षभर प्रेत योनी. मी त्या दिवशी मडला सांगितलं प्रवचनामध्ये
की प्रेत विच्छेदन असं कुठं ऐकलंय का? प्रेत विच्छेदन, मग विच्छेदन कसलं असतंय? शवविच्छेदन. शवविच्छेदन म्हणजे प्रेत त्याला म्हणतात ज्याचा सूक्ष्म देहाशी संबंध आहे. आता शवविच्छेदन झालं त्याच दिवशी, ज्या दिवशी या देहातून आत्मा निघाला त्या दिवशी आम्ही काय केलं? शवविच्छेदन नाही का, म्हणजे देहाला अग्नी दिला. आता शिल्लक जो राहिलेला आहे सूक्ष्म देह तो प्रेत योनीमध्ये वर्षभर राहील. आणि जेव्हा आम्ही वर्ष श्राद्ध साजरं करू की मग तो प्रेत योनी सोडील आणि पितर योनीत जाईल. तो कुठे जाईल? पुढच्या वर्षी या दिवसाला आपण जर श्राद्ध केलं तर तो जाईल पितर योनीत. आणि पितर योनीत गेल्यानंतर त्याला कोणता तरी देव प्राप्त होईल, पण आर्यमा नावाची देवता ती इथे येईल. आणि इथे आम्ही त्याला जो कावघास म्हणतो ना, तो कावघास आपण जो ठेवणार आहोत, तो कावघास ती आर्यमा नावाची देवता घेऊन जाईल. आणि तो जीव जिथे असेल त्या जीवाला तिथे नेऊन तिथे आर्यमा नावाची देवता. म्हणून आपल्याला वर्ष श्राद्ध करायचे, पुण्यतिथी सुद्धा करायची आहे. कारण पुण्यतिथीच्या दिवशी तो आत्मा जरी इथे आला नाही, पण आत्मा जिथे आहे तिथे आर्यमा नावाची देवता तो शेष भाग त्याला तिथे नेऊन देतो. आणि त्या आत्म्याने आपल्याला आशीर्वाद दिला की आपला संसार सुखाचा होतो. आणि म्हणून आपल्याला फक्त सोयराबाईच्या आग्रहाखातर एवढंच पाहायचंय तर आपुले आपण करा आठवण, मी कोण आहे त्याचा विचार करा. आणि संसार बंधन तोडावे की या संसाराचं बंधन आपल्याला वेगाने तोडायचंय. तर पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम जननी जठरे पुनरुपी, म्हणजे मरायला मरणं, जन्माला येणं मरणं, उपजे ते नासे नासले ते पुनरुपी दिशे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जसं घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत हे रहाटगाडगं चालू आहे. आणि या रहाटगाडग्यातून सुटायचं असेल तर गाडग्याची सुटी फुटली आहे. तुकाराम महाराज सांगतो का म्हणे, माळ गुंतली रहाटी. माळ कसली? गाडग्याची माळ, मातीच्या मडक्यांची माळ ती रहाटाला गुंफलेली असते. आणि त्याच्यातून काय सतत पाणीवर येत असते. पण एखादं मडकं फुटलं की गाडग्याची सुटी फुटली आहे. सुटायचं असेल तर फुटावं लागेल. असेल का? म्हणजे जेव्हा नाश होईल तेव्हा तो सुटला. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय? आत्मा नाही आला संधी राहिला. मी नेहमी सांगतो की मनुष्य देहाला महत्व का? तर आपलं आयुष्य कुंठित करायचंय. आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्याला मर्यादा नाही, अमर्याद असं आयुष्य आहे. आयुष्य अमर आहे. आणि अमर आयुष्याला आपल्याला जर बांध घालायचा असेल, त्याला जर आपलं म्हणजे त्याचं आयुष्य खुंटवायचं असेल तर एक मनुष्य देहाचा निध साधाल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. त्याच्यासाठी वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. म्हणून ज्या सोयराबाई तिसऱ्या चरणात सांगतात,
सोयराबाई सांगते नाम निज नौका विठ्ठल हे तारू. सुभेदकर सांगतात नृध्यम माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्ण धारम मायानुकुलेन नभस्व तेरितम उमान भवाब्दीन तरेस. नृध्यम माध्यम सुलभम सुदुर्लभम म्हणजे नरदेह रूप नौका आपल्याला प्राप्त आहे. दुर्लभम सुलभम सुदुर्लभम सुंदर नरदेह प्राप्त झालेले आहे. पण कसं आहे ते अतिशय दुर्लभ. कागताले न्याये उपजला न घडो उपाय घडवाले. कथा सांगत कावळ्याच्या आपल्या आंधळ्याच्या हाताच्या टाळीमध्ये कावळा सापडावा म्हणजे कदापि शक्य नाही. थोडक्यात हे कदापि शक्य नाही. त्याचप्रमाणे कागताली न्याये उपजला देह न घडो उपाय घडवाले. त्याप्रमाणे आपल्याला औचित देह प्राप्त झालेला आहे. म्हणून याचा आपण योग्य उपाय योग्य वापर केला पाहिजे. म्हणून नाम निज नौका विठ्ठल हा तारू. हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मध्यम माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्ण धारम. शिवाय नुसतं देह प्राप्त झाला असं नाहीये. तर प्लवम सुकल्पम गुरुकर्ण धारम याचा जो सुकाणू आहे तो कोण आहे? गुरु आहे. याचा सुकाणू कोण आहे? गुरु आहे. म्हणजे गुरुही प्राप्त झालेला आहे. आणि गुरु प्राप्त होऊन सुद्धा भगवान श्रीकृष्ण वारा रूपाने याच्या संतान करून राहिलेले आहे. आणि एवढ्या 3 गुरु म्हणजे उत्तम नरदेव प्राप्त झाला. गुरुही या ठिकाणी सुकांच्या रूपाने प्राप्त आहे आणि वाऱ्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण वास करून राहिलेले आहे. आणि एवढं करून जर आम्ही त्याची भक्ती केली नाहीये तर त्याच्यासारखा आत्मघातकी जगात कोणीच नाही. फक्त आम्ही आत्मघातकी कुणाला म्हणतो? मी म्हणतो सगळे आत्मघातकी आहेत. पण आम्ही घात कधी करतो माहिती आहे का? ताप आल्यावर. आम्ही घात कधी करतो? आजारी झाल्यावर, 100 वर्षाचं आयुष्य झाल्यावर, कोणी खायला देत नाही, पाणी प्यायला देत नाही, सगळे समोर चहा पितात, याला कोणी विचारित नाही, तेव्हा आत्मघात करतो. लक्षात का? म्हणजे आत्मघात कशाला म्हणतात? भगवंताच्या भक्तीविना जे करणं, भगवंताच्या भक्तीविना जे करणं त्याला आत्मघात म्हणतात. आणि आम्ही आत्मघात कशाला म्हणतो? फास घेणे, विष पिणे, अग्नीत जाळून घेणे, नदीत उडी मारून बुडणे. आम्ही काय झालं? म्हणे आत्महत्या केली. अरे त्याच्यापेक्षा हा अधिक श्रेष्ठ आत्महत्या आहे. ज्याने आता याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जर मुक्तीचा सोहळा या देहाने आणि याच क्षणी आपल्याला जर भोगता आला नाही तर त्याच्यासारखा आत्महत्यारा जगात दुसरा कोणी नाही. म्हणून आत्महत्यारा ही संज्ञा आपल्याला प्राप्त करून घ्यायचे नसेल तर आमच्या सोयराबाई सांगतात नाम निज नौका. आता आपण इथे आलेलो आहोत. आता आपल्याला नामरूपी नौकेमध्ये स्वतःला बसायचंय. नामरूपी नौकेमध्ये आपल्याला पदार्पण करायचंय. आणि ती जी नामरूप नौका आहे विठ्ठल हा तिचा तारू कोण आहे? म्हणजे सुकाणू ओलवणारा कोण आहे? स्वतः भगवंत आहे. तारू भला पांडुरंग पाय भिजो नेदी अंग. म्हणजे हा जो तारू चालवणारा, जो सुकाणू चालवणारा जो विठ्ठल आहे, जो पांडुरंग आहे, तो स्वतःच नाव आहे. मला काय सांगते? तारू भला पांडुरंग
पाय भिजवून येते अंग, आणि त्या तारवमध्ये आपण जर बसलो तर आपलं पाय सुद्धा भिजणार नाही आणि अंग सुद्धा भिजणार नाही, कारण ते जे पाणी आहे ते भवसागराचं आहे. ही जी नाव आहे ती नाव कुठे आहे? भवसागरामध्ये आहे. त्याचं नाव सागर आहे, पण त्या सागरात पाणी नाही. सागर कशाला म्हणतात? समुद्र कशाला म्हणतात? जे कधीच आटत नाही. नदीला सागर म्हणता येईल का? नाही. का म्हणता येणार नाही? नदी आटते. बरं, दुसरी गोष्ट सांगतो. नदी या ठिकाणी भेद आहे. तिला कधी पूर येतो, कधी पूर ओसरतो, नाही का? समुद्राच्या ठिकाणी नाही. समुद्र हा स्थिर आहे, तो कधीच आपली रेखा ओलांडली नाही. आणि म्हणून समुद्र त्याला म्हणतात जो कधीच आटत नाही, त्याला समुद्र म्हणतात. आता इथे भवसागराचं पाणी बलेच उडीते, हे भवसागर आहे. भवसागर त्याला म्हणतात ज्याच्यात पाणी नाही. आमच्या नाथांनी सुंदर वर्णन केलेलं आहे की असा एक काळ येणार आहे की धुक्याच्या दवबिंदू मध्ये माणसं वाहून जाणार आहे. बाबा, धुक्याचा दवबिंदू आपण पाहतो ना, गवताच्या पातीवर जो दव बिंदू आहे त्या बिंदूत माणसं बुडून मरणार आहे. भातसा नदीत बुडायला जायची गरज नाहीये. त्या पातीवर ते पाहायचं देवबिंदू आणि त्याच्यात उडी घ्यायची की मेले तुम्ही. तेव्हा पृथ्वीचा प्रलय होणार आहे का बाबा? आपलं काही घाबरायची गरज? का घाबरा? काय होणार नाही. त्या गवताच्या पातीवर जो दवबिंदू येणार आहे त्या बिंदूत बुडून मरणे इतका माणूस होईल. माणसाचा आकार एवढा असेल की त्या बिंदू मध्ये तो उडी टाकल्याबरोबर मरेल. मग पृथ्वीचा अंत, पृथ्वीचा प्रलय होणार आहे. म्हणून घाबरायचं कारण नाही. बाई सांगतात, नाम निज नौका विठ्ठल हे तारू, बरं का, आणि भवाचा सागरू उतरे. आपल्याला निश्चित या भवाच्या सागरातून तरून जायचं असेल तर सोयराबाई सांगतात फक्त काय करा? नाम निज नौका, नाम आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायचंय. कंठी नाम शिक्का, त्याने कलिकाळाशी, कलिकाळाला धक्का द्यायचा असेल तर फक्त कंठी नाम शिक्का, आपल्या कंठामध्ये नामाचा शिक्का पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती, त्याच्या पुढे जाऊन पाहूया. तुकाराम, तुकाराम आणि नाम घेता काफे. एवढं सोपं संतांनी करून ठेवलेले महाराज, एवढं सोपं करून ठेवलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला जमत नाही. गजेंद्र गणिका आजामेल वाल्ला, मला काय सांगायचंय? गजेंद्र सावेजे हातीरी धरले, त्याने काकुळते माते स्मरिले, त्याचे पशुत्व वाव झाले पावलिया माते. गजेंद्र आणि मगर यांचं म्हणजे ते मागच्या जन्मातले कोण होते? गंधर्व होते. तिथे काहीतरी वर्म चुकलं, दोघे इथे आले, तिथेच भांडत होते. भांडणामुळे त्यांना शाप दिला, ब्रह्मदेवाने खाली आले. त्यांचं वैर तसंच राहील, वैर संपलं नाही. 60,000 वर्षानंतर तो हत्ती तिथे पाणी प्यायला आला, त्या मगराने पकडला, त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. 100 पोरं आणि त्याची पत्नी तेही बरोबर होती. त्याने पाहिलं, अरे बापाला चालवलं. त्या पत्नीने मुलांना सांगितलं 100 हत्ती, ते पण अगदी जवान होते हत्ती. सांगितलं, अरे बाप चालवला, पकडा. 100 पोरं पकडायला गेली, पाठीमागचे पाय पकडले बापाचे, पण ते मगर काही ऐकत नाही. अधिक खोल पाण्यात त्याला ओढला. मग त्या आईने पाहिलं, अरे 100 पोरं जातील बापाच्या बरोबर. सांगितलं, हो सोडा सोडा. आईने काय सांगितलं? बापाला सोडा. 100 पोरांनी बापाला सोडलं आणि आई सहित 100 पोरं जंगलात निघून गेली. याने एकदा मागे पाहिलं, एकही मुलगा नाही आणि पत्नी सुद्धा याच्यासाठी तिथे पाहायला शिल्लक राहिली नाही. मग त्याने काय केलं? साविजे हातीरू धरले, त्याने काकुळते माते स्मरिले. कोण सांगतात? भगवान श्रीकृष्ण सांगतात. भगवान महाविष्णू सांगतात की मगराने हत्तीला साविजे हातीरू धरिले, त्याने काकुळते माते स्मरिले. त्याला तेही ज्ञान नव्हतं, पण त्याने एक विचार केला आणि एक कमळाचं फूल त्या सरोवर तोडलं आणि देवाचं नाव घेऊन जर वर पाहिलं आणि ते फूल वाहिलं आणि लगेच भगवंत त्याचे पशुत्व केले.
पावलिया माते आणि त्याचं पशुत्व त्याचं नष्ट केलं आणि त्याला वैकुंठ पद प्राप्त करून दिलं. गजेंद्र, गणिका नावाची वेश्या, तिलाही वैकुंठ पद प्राप्त नाही का. त्याच्या पुढं आदामेल पापराशी, ती नेल्या वैकुंठाशी. त्याच्या पुढे वाल्या कोली, बरं का, वाल्या कोली सामान्य पाप मी सांगत नाही, कथा सांगत नाही, आता आपली वेळ भरत आलेली लक्षात का. वाल्या कोल्याचा सुद्धा नुसता उद्धार झाला नाहीये तर लिहिले वाल्मिके तैसेची करील वर्तोनी दावीत नामा म्हणे, एवढा अधिकार वाल्या कोल्याला प्राप्त झाला. कशामुळं? नामामुळं. नाम निज नौका विठ्ठल हे तारू, बरं का. नाम निज नौका विठ्ठल हे तारू आणि भवाचा सागरू उतरील, म्हणजे भले भले हा भवरूपी समुद्र तरुण गेले. त्यांचे अनेक दाखले पाहिल्यानंतर आमच्या सोयराबाई सांगतात की नाम निज नौका विठ्ठल हे तारू आणि भवाचा सागरू उतरेल. विठोबा रघुमाई आयसा विश्वास धरावा अंतरी म्हणतसे महारे चोखयाचे चोखोबऱ्यांच्या पत्नी सौराबाई सांगतात, आयसा विश्वास धरावा अंतरी. आपल्या ठिकाणी विश्वास निर्माण करायचे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याशी. त्याच्या पुढे निष्ठावंत भाव भक्तांचा निर्धारे वर्म ईसत न धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. अपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. हाड़ जले जैसी लकड़ी की नोली, बाल जले जैसी घास की पोली. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुवे पीछे डूब गई. कवडी कवडी जोडले धन परी नये, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव सरलांबे येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्तपरायण सुखदेव बाबा दामाजीराव यांच्या ज्येष्ठ भजनी आणि त्या इहलोक परलोकात गेलेल्या आहेत. आम्ही नेहमी सांगतो की योनी मार्गे ज्याचं जन्म
सगळ्याची मरण लागलेशे. ज्या जो जोनी मार्गाने जन्माला जनन झालं त्याचं सगळेच मरण आहे. खूप जे ते नासेले ते पुनरुपी दिसे कधी काय यंत्र जैसे परिभ्रमे का सुंदर गीतेमध्ये त्याचा विषय आलेला आहे. आम्ही नेहमी सांगत असतो उगवलेला सूर्य हा मावळल्याशिवाय राहत नाही किंवा उगवलेलं फूल हे कोमेजल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे या जिथे आम्ही जन्माला येतो त्याचं नावच आहे मृत्यूलोक. या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्याच्याबरोबर जन्माबरोबरच मृत्यू आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेताचे. जन्माला आल्याबरोबर आपल्या मानगुटीवर काळ बसलेले आणि तो काळ आपल्याला आज ना उद्या परवा केव्हा तरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या काळाच्या तावडीतून सुटायचं असेल तर हरिभजनी हे ढवळलेले जग तुकोबा सांगतात. चुकविला लाग कलिकालाचा लाग चुकवण्याची संधी बरवी ही वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचितासी. प्रत्येक मनुष्य प्राण्याला काळाचा लाग चुकवण्याचा संधी आपल्याला एक भगवंताने प्राप्त करून दिलेली आहे. मी नेहमी सांगत असतो की रानडुक्कर जंगलामध्ये रानडुक्कर तर ते समोरून जर आलं बाबा तर डुक्कर ज्याला म्हणतात ते वाकडं जात नाही. समजा समोरून डुक्कर आलंय तुम्ही फक्त 2 फूट बाजूला व्हा तुम्हाला फिरून तो कधी चावा घेणार नाही. त्याच्या रस्त्यात जर व्यक्ती आली तरच तो त्याला म्हणजे त्याच्यावर तो प्रतिकार करतो, त्याच्यावर तो हल्ला करतो. कुणावर? त्याच्या रस्त्यात जो येईल त्याच्यावर. असं म्हणजे आपण जर त्याला रस्ता दिला आपण बाजूला झालो तर तो सरळच निघून जातो. तसं तुकोबाला सांगतात हरिभजनीय ढवलिले जग. काय करायचं आपल्याला? भगवंताची भक्ती करायचे, भजन करायचे, चिंतन करायचे, अनाम शक्तीशी एकरूप व्हायचे. नामस्मरण जे करायचे ते अनाम आहे. नेहमी सांगतो की आम्ही जे नाम घेतो ते नाम अक्षरातीत प्रक्रिया आहे. त्या अक्षरात कुठेच लिहिलेलं नाही. गीतेत नाही, भागवतात नाही, 18 पुराणात नाही, उपनिषदात नाही, जे कुठेच लिहिलेलं नाही त्याचं नाव नाम. आणि ते जे नाम आहे ते नाम आपल्याला घ्यायचे आणि त्या नामाचा उच्चार आपण जर केला तर चुकविला लाग कलिकालाचा लाग चुकवला जाईल. दुसरे एक मी उदाहरण नेहमी सांगत असतो. घोरपड किंवा सर्प त्याने एकदा अंडी घातली की ती पिल्लं फुटायची म्हणजे अंडी फुटायची वाट पाहतात. आणि एकदा घोरपडीचं म्हणतात असं एक घोरपडीला 360 अंड्यांची माळ असते. किती अंडी असतात घोरपडीला? 360 अंडी. आणि शेवटचं अंड घातलं की तेव्हापासून फक्त हवा खाऊन राहते. आणि एकदा अंडी फुटायला सुरुवात झाली महाराज अंडी फुटायचा काळ पण तेवढाच आहे. एका दिवशी सगळी अंडी फुटत नाहीत. कोंबडीची सुद्धा म्हणजे जे आधी जन्माला आलेलं अंड आहे ते आधी त्याच्यातून बाळ बाहेर येत आहे आणि जे शेवटचं अंड आहे ते शेवटी त्याच्यातून बाळ बाहेर येत आहे. जशी बाळ बाहेर येतील ती तिकडनं बाळ बाहेर आलं की ही बिचारी हवा खाऊनच राहिलेली असते भुकेत. घोरपड किंवा मायबाप जरी सर्पिन का बोका आणि त्याच्या संगे सुखा न पवे बाळ पा. आणि मग ते तोंड वासून राहते. तिकडनं ते बाळ आलं की लगेच ती खाऊन टाकते. अतिशय भूक लागलेली असते तिला बरं का. आणि अशी ती खात असताना एखादं जरा हुशार बाळ असलं तर ते तिकडनं आलं की टुंकून उडी तिच्या टालवर मारते. मस्तकावर उडी मारली की ते पुढं जात नाही, पुन्हा मागे येते. पण पुन्हा मागे आलं आणि जरी तिच्या घशात गेलं तरी घोरपड किंवा सर्पिन त्या बाळाला खात नाही, त्या बाळाला खात नाही. पण मला हे सांगायचंय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळाच्या माथ्यावर ज्याने पाय दिलेला आहे, काळाच्या माथ्यावर पाय देऊन जे उभे राहिले आणि कालांतराने कर्म धर्म संयोगाने ते माथ्यावरून जरी खाली उतरले आणि आता कुठे आहेत ते? आता काळाच्या तावडीत आहेत. आता आम्ही तुकोबा कुठे होते? मृत्यूलोक सोडून गेले होते का? माऊली, ज्ञानोबा, नाथ महाराज, नामदेव महाराज कुठे होते? मृत्यूलोकीच्याच व्यवहारात होते. मृत्यू लोकांच्या व्यवहारात असून सुद्धा काळ त्यांना काळ त्यांच्या बरोबरच होता पण त्यांना काळ खाणार नाही. काळ कोणाला खातो? देह जाणार त्याशी काळोबा खाणार. यांचा देह गेलाच नव्हता. माझे मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम.
अशी संतांची उक्ती. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की काळाच्या माथ्यावर ज्यांनी पाय दिलं, काळाचा लाग त्यांनी चुकवला, ते जरी काळाच्याच अखत्यारीत असले, काळाच्याच कक्षेत असले, तरी त्या काळाच्या कक्षेत जरी आम्ही जगत असलो तरी काळ आपल्यावर मात करणार नाही, काळाचा हात तिथपर्यंत पोचणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला सोयराबाईंच्या उक्तीप्रमाणे काय करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. नाम निज नौका विठ्ठल हे दारू आणि भावाचा सागर उतरील, आयसा विश्वास धरावा अंतरी आणि म्हणत से मारी चोखयाची ज्ञान. जय विठ्ठल जय हरे